सामना पण पाहतोय आणि दोन असे बलाढ्य संघ आणि खरोखरच आपण जे दोन अंपायर्स पाहतोय चेतन आणि बाबू खरोखरच 2 दिवस त्यांनी उत्कृष्ट असं आपण पाहिलं अंपायरिंग केली कुठलाही डिसिजन कुठेही चुकीचा झालेला नाहीये आणि एक क्लीन अशी आपण अंपायरिंग पाहिलेली आहे आणि दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आहेत त्यांना इथे पाठवायचं आहे माईकच्या इकडे दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया लवकरात लवकर पाठवायचं आहे तसेच आमचे मित्र संतोष औटी बोरोली मागाठाणे येथील आमचे मित्र इथे आहे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत चेतनचे एक अतिरिक्त खेळाडू आपण पाहतोय आपण सलामीवर पाहतोय चेतन आणि जॉन्टी दोन्ही चार षटकांचा हा सामना असणार आहे करण सोडा एक वेगवान असा गोलंदाज नामवंत असा गोलंदाज प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण हा गोलंदाजाला पाहत असतो आणि आता आपण पहिला चेंडू पाहणार आहे जोरदार टाळ्या प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि आपण पाहतोय आवाज कारण की हा लोकल संघ आहे लोकल म्हणजे या विभागातील आणि प्रेक्षक नक्कीच त्यांना सपोर्ट करणार आहे परंतु समोर असा असलेला रॉयल चेंबूरचा संघ बलाढ्याचा संघ आपण पाहतोय पहिला चेंडू घेऊन येतोय करण आणि अतिरिक्त धाव अवांतर अशी धाव आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट स्वरूपात आलेला आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट चेंडू तरी सुद्धा जोरदार टाळ्या आपण पाहतोय नक्कीच 4 षटकांचा सामना असणार आहे कृपया समोरून कोणी उभं राहायचं नाहीये बाजूला व्हायचंय कारण सोडा पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा अवांतर धाव पुन्हा एकदा अवांतर धाव आपण पाहतोय अतिरिक्त धाव आपण पाहतोय एक महत्वाचा सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा सामना आणि प्रत्येक चेंडूवर तेवढंच मोठं दडपण असणार आहे थोडासा कान मंत्र दिला जातोय कारण सोडायला नेहमीच पहिलं षटक हाताळत असतो परंतु पहिले 2 चेंडू अतिरिक्त वाईट स्वरूपात टाकलेले आहेत चेतन या विभागातील एक वंडर बॉय त्याला फॉलो करणारे बरेचसे यंगस्टर आहेत बघूया काय करतो आपल्या संघासाठी तो अजूनही पहिले 2 चेंडू अतिरिक्त वाईट स्वरूपात आलेले आहेत पुन्हा एकदा वाईट दडपणाखाली आलेला आहे करण सोडा तिन्ही चेंडू त्याने अतिरिक्त टाकलेले आहेत एकही चेंडू झालेला नाही आणि 3 चेंडू वाईट स्वरूपात आपण पाहतोय परंतु हा संघ मोठा खेळाडूंचा भरलेला असा संघ आहे त्यांना माहिती आहे कमबॅक कसा करायचा आहे अजूनही एकही चेंडू झालेला नाहीये अतिरिक्त 3 चेंडू आपण पाहतोय दडपणाखाली गोलंदाजी केलेली जाते आणि 4 षटकांचा सामना असणार आहे जितक्या कमी धावा दिल्या जातील तितक्या संघाला चेस करताना त्याचा फायदा होईल परंतु प्रत्येक चेंडू आपण पाहतोय एक दडपणाखाली टाकला जातोय एकही चेंडू झालेला नाही आणि 3 धावा झालेल्या आहेत पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय 3 अतिरिक्त धावा पुन्हा एकदा करण सोडा
हो आपण काय पाहतोय, काय कमबॅक केलाय. बॅटला चेंडू लावून दिला नाही, हा कमबॅक आपण पाहतोय. हे मोठ्या खेळाडूची लक्षणं आहेत. 3 चेंडू त्यांनी अतिरिक्त आणि बाहेर टाकली, परंतु काय कमबॅक केलेला आहे. आता गेम स्टार्ट झालेला आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा काय चेंडू टाकलाय, काय कमबॅक पाहतोय आपण. आता थोडासा दडपणाखाली आपण पाहतोय चेतन, कारण की दोन्ही चेंडू त्याला कळालेले नाहीयेत. आणि इथे एक पारितोषिक घोषित केलेलं आहे. जर 3 चेंडू मध्ये 3 चौकार लगावले तर रवी यांच्याकडून 1,000चं पारितोषिक आहे. आणि जर 6 चेंडू मध्ये 6 चौकार लगावले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे घोषित केलेलं आहे. कृपया नोंद करून घ्यायचे. आता सामना आपण पाहतोय, कमबॅक चांगला केलेला आहे करण सोडा यांनी. 2 चेंडू निर्धाव अशा टाकलेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 3 धावा झालेल्या आहेत. चेतन ऑन स्ट्राईक, करण पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा चेंडू आणि अवांतर धाव. पुन्हा एकदा वाईट टाकलेली आहे. 1 बॉल तुझा आता 1 बॉल माझा, असा सामना आपण पाहतोय. दोन चेंडू आणि 4 धावा. आणि चारीच्या चारी आपण पाहतोय वाईट धावा. म्हणजे आपण पाहतोय दिवाळी गेल्यानंतर पण गिफ्ट इथे दिले जात आहेत. दिवाळीमध्ये नॉर्मली गिफ्ट मिळतात, परंतु दिवाळी झाल्यानंतरही गिफ्ट इथे दिले जात आहेत. पुन्हा एकदा करण सोडा स्ट्राईकवर आहे. तो चेतन जो कप्तान आहे आपल्या संघाचा, आणि दडपण नक्कीच दोन्ही संघावर असणार आहे, कारण की हा महत्त्वाचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. आणि करण सोडा पुन्हा एकदा तयार आहे. ओहो, बघूया काय होतं. आणि परंतु तो बॉक्स आउट झालेला आहे चेतन. आणि आपण पाहतोय देवेन पोटेल यांच्याकडून पुन्हा एकदा चेतन 11 या संघासाठी एक घोषणा केलेली आहे. जर 3 चौकार लगावले लगातार तर 2,000चं पारितोषिक आहे. आणि मगाशी रवी यांनी सुद्धा लावलेलं आहे. आणि हे पारितोषिक फक्त चेतन 11 या संघासाठी आहे. जर त्यांनी 3 लगातार चौकार लगावले तर 1,000चं पारितोषिक ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर देवेन यांच्याकडूनही 2,000चं पारितोषिक आहे. आणि जर 6 चौकार लगावले तर 5,000चं पारितोषिक रवी यांच्याकडून आहे. पुन्हा एकदा करण सोडा. तीन चेंडू 4 धावा आणि चारीच्या चारी अतिरिक्त धावा. काय क्लास पाहतोय आपण. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. मला वाटतं मी बॅट नाही देणार आहे, पण मी स्वतः देणार रन, असे बॉल गोलंदाजी चालू आहे. लगातार 5वा वाईट टाकलेला आहे या षटकामध्ये. म्हणजे 5 वाईट टाकले आहेत आणि 5ही रन वाईट स्वरूपात आलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 5 धावा. तसेच आमचे आधारस्तंभ व्यंकटेश अण्णा यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. 3 चेंडू 5 धावा. हो, काय चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा अवांतर धाव. 6 धावा आलेल्या आहेत आणि 6च्या 6 धावा आपण पाहतोय वाईट स्वरूपामध्ये. नक्कीच काहीतरी वेगळा गेम प्लॅन असं मला दिसतंय की मी बॅटने रन करायला देणार नाही, पण मी स्वतः गिफ्ट देणार, अशी गोलंदाजी चालू आहे करण सोडा यांच्याकडून. परंतु एक यंगस्टर आपण पाहतोय समोर, त्यांना फेस करतोय.
आणि जर या यंगस्टरने आज बॅटिंग केली तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये या यंगस्टरचं नाव होईल असं मला वाटतं. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय, 1 डाऊन स्वरूपात आलेले आहेत. करण सोडा पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. बघूया काय होतं. आणि धावची होऊ शकले असते जॉन्टी, परंतु परत आले आहेत ते. 4 चेंडू आणि 6 धावा. एक संत असा सामना आपण पाहतोय. जर या 2 चेंडू मध्ये नक्कीच एका चौकार आली तर एक सन्मानजनक अशी धावसंख्या होऊ शकते पहिल्या षटकामध्ये, कारण की फलंदाजांनी कुठलीच मेहनत केलेली नाहीये. जे पण रन आहेत ते फक्त गोलंदाजाने दिलेले आहेत. 6च्या 6 धावा अवांतर वाईट स्वरूपामध्ये आलेले आहेत. कुणाल स्ट्राईकवर आणि करण सोडा एक अनुभवी असा गोलंदाज. फटका लगावल्या. बघूया काय होतं. ओहो, चांगलं फिल्डिंग आपण पाहतोय. एवढाच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. आणि शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या झाली ती 7. पहिला धाव आपण पाहिली जी बॅटने काढण्यात आलेली आहे. जॉन्टी मगाचपासून मला वाटतं एकूण 11 चेंडूंची पहिली ओव्हर झालेली आहे. अकरा चेंडूंची ओव्हर म्हणजे 2 ओव्हर त्यांनी स्वतःच टाकलेले आहेत पहिल्या षटकामध्ये, परंतु तितके रन झालेले नाहीये. ते चांगली आपण बाजू मानू शकतो. शेवटचा चेंडू जॉन्टी. 11 चेंडू नंतर आज पहिल्यांदा तो स्ट्राईकवर आलेला आहे सामन्यामध्ये. फटका लगावला. बघूया काय होतं. आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव घोषित केलेली आहे. एक षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि 8 धावा याचं वैशिष्ट्य आहे की पहिले 6 धावा आहेत त्या वाईट स्वरूपात आल्यात आणि त्यानंतर या 2 धावा बॅटने आलेल्या आहेत. 4 षटकांचा हा सामना असणार आहे. थोडंसं संयमी आपण खेळी पाहतोय दोन्ही संघांकडून. अटॅकिंग अशी गोलंदाजी होती करण सोडा यांची, परंतु अतिरिक्त त्यांनी धावा दिल्या. एक नामवंत असा संघ आपण पाहतोय. हर्षिल पुढील गोलंदाज. हर्षित हर्षित सुंदरसा फटका. बघूया पाय होता आणि चांगले असं क्षेत्ररक्षण आपण करण सोडा यांच्याकडून पाहतोय. नक्कीच 4 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण पाहतोय संघासाठी. आणि का संघ मोठा आहे हे आपल्याला कळतंय. प्रत्येक धाव ही किती मोलाची आहे, काय कमिटमेंट आहे. प्रत्येक चेंडूवर एक कमिटमेंट आपण पाहतोय. संयमी खेळी आहे. कोणी कोणाला काही बोलत नाहीये. प्रत्येक जण आपला खेळ दाखवतोय आणि मी काय या संघामध्ये आहे हे दाखवून देतोय. जॉन्टी ऑन स्ट्राईक. अवांतर धाव. वाईट चेंडू टाकलेला आहे. धाव संख्या झाली ती 10 धावा. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, त्यातील 6 धावा अवांतर होत्या. आता या षटकामध्ये आपण पाहतोय एक अवांतर धाव आलेली आहे. एकूण धाव संख्या झाली ती 10. सुंदरसा फटका. बघूया काय होतं. आणि काय क्लॅकिंग शॉट मारलेला आहे. सुंदरसा यांच्याकडून कुठला चान्स दिला नाही. एक स्ट्रेट लाईक ॲरो असा आपण फटका पाहिला. गोलंदाजाच्या समोरून हा चेंडू सीमेच्या दिशेने गेलेला आहे आणि 4 धावा मिळाल्या आहेत. आता धाव संख्या जाऊन पोहोचते ती 14. गेम ऑन. काय कमबॅक पाहतोय. काय चेंडू वळवलाय. समोरून चेंडू गर्र करून वळवलाय आणि
यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू गेलाय. हर्षी यांचा कमबॅक पाहतोय आपण. जॉन्टी पुन्हा एकदा सज्ज आहे. पुन्हा एकदा बघूया काय होतं. आणि एक धाव घेतली. चोरटी धाव घेण्यात यशस्वी. चांगला असा चेंडू टाकला होता. अवांतर धाव आपण घोषित केली पंच यांनी. एकूण धाव संख्या झाली ती 15. सुंदर असा फटका लगावला होता जॉन्टी यांनी. 2-3 असे प्रत्येक षटकामध्ये जर चौकार आले तर नक्कीच सामना अतिरेकीचा होऊ शकतो. संयमी खेळी आपण पाहतोय. हर्षित सुंदरशी गोलंदाजी करतायत. चांगला टप्पा त्यांना आता मिळालेला आहे. परंतु आता कुणाल एक नवोदित खेळाडू बघूया काय करतो आपल्या संघासाठी. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव नक्की स्वरूपात मिळेल. अवांतर धाव. धावसंख्या झाली ती 16. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू आणि महत्वाचा चेंडू. कारण की प्रयत्न जोरदार केला जातो चेंडूवर शेवटच्या. आणि बघूया काय होतं. आहा काय फटका लगावलाय आणि नो घोषित केलेला आहे. 5 चेंडूवर 5 धावा आलेल्या आहेत आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21. अजूनही एक चेंडू या षटकातील बाकी आहे. काय कलात्मक असा फटका आपण पाहिला जॉन्टी यांच्याकडून. चौफेर बॉक्स मध्ये जर तुम्हाला चारी साईडने खेळायची कला अवगत असेल तर नक्कीच तुम्ही या खेळामध्ये पुढे जाऊ शकता. पुन्हा एकदा बघूया काय होतं. आणि चौकार. बॅक टू बॅक चौकार. एक चेंडूवर नक्कीच 9 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू मी म्हटलं होतं की महत्वाचा चेंडू असतो आणि गोलंदाजाने चुकी केली. एका चेंडूच्या मागे त्याने 9 धावा दिलेल्या आहेत. आता समीकरण बदललेलं आहे. आता मॅच ऑन झालेले आहे. आता कळतोय आपल्याला. टीम मीटिंग सुद्धा सुरू झालेली आहे कारण की त्यांना आता कळालंय. कारण की जी लीड त्यांना पाहिजे होती समोरच्या संघाला त्यांनी ती मिळवलेली आहे. आता 2 षटकामध्ये मला वाटतं 20 धावा आल्या तरी हा सामना खूप अतिरेकीचा होऊ शकतो. एकूण धाव संख्या झाली ती 25 आणि जॉन्टी यांनी लगातार 2 चौकार लगावल्यात. तर जो पुढचा चेंडू त्यांनी फेस केला आणि तो पण चौकार लगावला तर नक्कीच त्यांना 2000 आणि 1000 असं एकूण 3000 पारितोषिक मिळू शकतं. गोलंदाज सॅम्युअल एक महत्वाचं षटक असणार आहे आणि कुणाल एक नवोदित खेळाडू संयमी खेळी करतोय. काय एक्सलरेट केले त्यांनी. एका चेंडूमध्ये 9 धावा मिळवल्यात आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. सॅम्युअल बघूया काय करतो आपल्या संघासाठी. कारण की आता सुंदरचा फटका कुणाल यांचा. एक संयमी खेळी पाहतोय आपण. कुठलाच जोखीम घेतला जात नाहीये आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26. 13 चेंडूमध्ये 26 म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने आपण हा संघ पाहतोय खेळतोय. सॅम्युअल थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपण पाहतोय आणि नक्कीच जॉन्टी महत्वाची खेळी करतात आपल्या संघासाठी. थोडीशी चूक झालेली आहे. कुणाल हे इथे धावचीच झालेले आहे. कुठलाच चान्स नव्हता परंतु वेल प्लेड. मला वाटतं संघाने एक्सलरेट करण्याला सुरुवातच केली होती परंतु चुकीचा कॉल आपण पाहतोय. जॉन्टी ऑन स्ट्राईक. सॅम्युअल सुंदर अशी गोलंदाजी काढतोय आणि महत्वाचं षटक असणार कारण की तिसरं षटक घेऊन नक्कीच गोलंदाज महत्वाचा गोलंदाज असतो. त्याला धावा रोखण्यासाठी बोलवलं जातं. पुन्हा एकदा सुंदर फटका. काय क्लास फिल्डिंग केली आहे. नक्कीच 4 धावा होऊ शकल्या असत्या परंतु काय चपळ फिल्डिंग आपण पाहतोय. काय गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय सॅम्युअल. सुंदरसा फटका होता
जॉन्टी यांचा, परंतु नशीब तेवढं बलवत्तर नव्हतं. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण सॅम्युअल यांच्याकडून पाहिलं. पुन्हा एकदा हे षटक खूप महत्वाचं असणार आहे, कारण की यानंतर शेवटचं षटक असणार आहे आणि या षटकामध्ये जितक्या जास्त धावा होतील तेवढाच फायदा होणार आहे. पुन्हा एकदा बघूया. अहो काय गोलंदाजी सॅम्युअल यांची, काय तितकंच चांगलं आपण पाहिलं. यष्टीरक्षण, थोडीशी बॅटची कडा घेतली आणि काय चांगलं आपण, नक्की त्याच्या बाजूने चेंडू गेला असता तर 4 धावा भेटू शकल्या असत्या. काय चांगला कमबॅक. त्याला माहिती आहे की कमी धावा दिल्या तर आपला संघाला विजय मिळणं खूप महत्वाचं होऊन जाईल. कृपया समोर जे प्रेक्षक आहे त्यांनी बाजूला उभं राहायचंय, समोर कोणी उभं राहायचं नाहीये. दादा पुढील फलंदाज किरण, आणि नक्कीच त्याला आपल्या संघाला एक आशेचा किरण दाखवायची गरज आहे, कारण की सॅम्युअल यांनी त्याच्या संघाला एक चांगला कमबॅक करून दिलेला आहे, चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि आपण पाहतोय सामना थोडा अडकलेला आहे, परंतु नक्कीच 4 चेंडू झालेले आहेत आणि अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहे, परंतु चांगली गोलंदाजी केली आहे सॅम्युअल यांनी, चांगला कमबॅक करून दिलेला आपल्या संघाला. एकूण धाव संख्या झाली आहे ती 26, म्हणजे फक्त एक धाव दिलेली आहे 4 चेंडू मध्ये. काय गोलंदाजी केलेली आहे. आता अजूनही 2 चेंडू बाकी आहे षटकातील, सामना थोडा अडकलेला आहे चेतन निलवणे या संघासाठी. किरण, बघूया काय होतं, काय गोलंदाजी केली जाते. 5 चेंडू मध्ये 1 धाव, 2 षटकामध्ये 25 धावा होत्या आणि आता आपण पाहतो तिसरं षटक, 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. काय कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी त्याने सॅम्युअलने. शेवटचा चेंडू, नक्कीच ह्या चेंडूवर या सामन्याचं गणित थोडंसं चेंज होऊ शकतं. बघूया काय होतं. कवचच्या दिशेने फटका लागला आणि धाव चित घोषित केलेला आहे. काय गोलंदाजी केलेली आहे सॅम्युअलने, जोरदार टाळ्या त्याच्यात. फक्त 1 धाव दिले. काय कमबॅक केलाय रॉयल चेंबूर या संघाने. खरोखरच 2 षटकामध्ये 25 धावा, त्यानंतर तिसरं षटक जे महत्वाचं असतं त्या तिसऱ्या षटकामध्ये 1च धाव दिलेली आहे. देवेंद्र यांच्याकडून गोलंदाज शुभम यांनी जर हॅट्रिक घेतली तर 2000चं इथे पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. कृपया फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अतिरिक्त खेळाडू इथे पाहिजे. प्रभाकर, कृपया एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचे आणि जे समोर उभे आहेत खेळ प्रेक्षक त्यांनी बाजूला व्हायचं आहे. अतिरेकीचा सामना आपण पाहतोय. काय चेंडू टाकला, बघूया काय होतं. काय गोलंदाजी, मला आपल्या शेनवॉनची आठवण आली. चेंडू लेग स्टंपला पडला आणि वळला. हो काय चेंडू टाकलाय. अवांतर धाव, वाईड घोषित केलाय पंचांनी, परंतु काय काय ऍक्युरेसी. जर तुम्हाला एक चांगला प्रोफेशनल खेळाडू व्हायचं तर नक्कीच या खेळाडूकडे तुम्ही पाहू शकता. काय कंट्रोल आहे त्याचा. शेवटचं षटक घेऊन येतोय, महत्वाचं षटक आहे. संघाला कमबॅक करून देत नाहीये समोरच्या संघाला. दोन्ही जे षटक शेवटचे सॅम्युअलने आणि आता आपण पाहतोय शुभम यांनी जे हाताळतायत, मला वाटतं हे महत्वाचे गोलंदाज आहे या संघाचे, कारण की पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या, त्यानंतर अक्षरशः रोख लावलेले आणि फक्त 27 धावा झालेल्या आहेत. बघूया काय होतं. आणि चौकार, एक
पाहतोय आपण किती सामन्यामध्ये चुरस बनलेली आहे. आपण पाहतोय इथे पैशांचा पाऊस पाडला जातोय प्रेक्षकांवर. प्रेक्षक इथे आतमध्ये आलेले आहेत. सध्या डिजिटलचा जमाना आहे. कृपया कोणाला खेळाडूंना पैसे द्यायचे असतील तर जीपे वर आपण पाठवू शकता आणि सामन्यामध्ये व्यत्यय आणू नका कोणी. जे पण इथे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया आतमध्ये येऊ नये. सामन्यामध्ये व्यत्यय आणू नका कारण की सामना एक महत्वाच्या वळणावर आहे. आत्ताच चौकार आलाय आणि आपण सामना थांबवतोय. खूप महत्वाचं आहे सामना चालू ठेवणं. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे कोणी आतमध्ये येऊ नये. आणि आपण पाहिलं एक लकी म्हणजे गॅप मध्ये चेंडू गेला आणि चौकार मिळाला. एकूण धावसंख्या झाली ते 31. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि जे प्रेक्षक आहेत त्यांनी बाजूला उभं राहायचंय. समोर कोणी उभं राहायचं नाहीये. समालोचनाच्या समोर कोणी उभं राहायचं नाहीये. 3 चेंडू बाकी आहे. महत्वाचे 3 चेंडू. या 3 चेंडूवर सामन्याचा भवितव्य इथे ठरलेलं असणार आहे. बघूया काय होतं. पुन्हा एकदा जोरदार फटका. काय बॅक टू बॅक चौकार लगावलेला आहे. शुभम यांच्यावर प्रहार केला जातोय. लगावला देवेंद्र पोटेल आणि त्यानंतर रवी यांच्याकडून पण पारितोषिक आपण घोषित केलेलं आहे. रवी यांच्याकडून 1000 आणि देवेंद्रकडून 2000चं पारितोषिक असणार आहे. शुभम दडपणाखाली पण पाहतोय. 2 चेंडू अजून बाकी. ओहो काय चेंडू टाकलाय आणि वाईट घोषित केलेला आहे. 1 धाव मिळणार आहे. गरकन फिरवलाय. काय कमबॅक केलेला आहे परंतु काय फलंदाजी केली विशाल यांनी. एक छोटासा कॅमिओ पण 36 शेवटचा आणि महत्वाचा चेंडू. महत्वाचा का तर 1 धाव आली तर त्याचे 2 होतात. 2 आले तर 3 होतात. 3 आले तर 4 होतात आणि 4 आले तर 5 होतात कारण की एक अतिरिक्त धाव करायला लागते समोरच्या संघाला. पुन्हा एकदा बघूया काय होतंय. अहो काय चेंडू टाकलाय. बाहेरून वळवला आणि एकूण धावसंख्या झाली ती 36 आणि 37 धावांची आता आवश्यकता असणार आहे रॉयल चेंबूर या संघाला. हॅलो थँक्यू. 9783 बाईक नंबर कोणाची आहे. 1848 3314 8414 आणि 7570. हॅलो सो आपण एक विशेष सन्मान करत आहोत. पहिले आमचे राजू मोरे सरांचा एक विशेष सन्मान करत आहोत. धन्यवाद राजू मोरे साहेब. आज वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले आणि आशिष राठोड यांना विनंती करेल की आपण राजू मोरे साहेबांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये करायचा आहे. धन्यवाद राजू मोरे साहेब. आज वेळात वेळ काढून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले राजू मोरे यांचा एक विशेष सन्मान. राजू मोरे साहेबांचा एक विशेष सन्मान करतोय आपण या कार्यक्रमामध्ये. मेलविन मेमोरियल कप गोल्डन क्रीडा मंडळातर्फे राजू मोरे सरांचा एक विशेष सन्मान करत आहोत आपण आणि थँक्यू सो मच मोरे साहेब.
सो उसके बाद वेंकटेश अन्ना सर का भी एक विशेष सम्मान किया जाएगा। वेंकटेश सर और इस टूर्नामेंट के लिए वेंकटेश अन्ना का भी सपोर्ट हर साल रहता है। थैंक यू सो मच वेंकटेश जी। और कल भी उन्होंने क्रिकेट खेला, अच्छा वहां पर बैटिंग कर रहे थे, बहुत अच्छा क्रिकेट एंजॉय किया। वेंकटेश सर का यहाँ पर एक विशेष सम्मान। वेंकटेश सर का एक विशेष सम्मान यहाँ पर। वेंकटेश सर का एक फोटो ले लो। थैंक यू सो मच वेंकटेश सर। और हर साल इस टूर्नामेंट के लिए ऑलवेज सपोर्ट रहता है। त्यानंतर सचिन पवार यांचा देखील एक विशेष सन्मान केला जाईल। सचिन पवार साहेबांचा देखील एक विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करत आहोत आणि सचिनजी पवार यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण करत आहोत। आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी 2 दिवस ते देखील या क्रीडा स्पर्धेला उपस्थित होते आणि सचिन सरांचा देखील एक विशेष सन्मान संतोषजी राजे यांच्या हातून मात्र केला जाईल। वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले गेले आणि सचिन सरांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत। धन्यवाद, थँक्यू सो मच सचिन सर। ओके, लेट्स प्ले रेडी टू फाइट। एक जबरदस्त मॅच आहे। दुसऱ्या डावाला आपण वळत आहोत। सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्वागत आहे सर्वांचं। एका साईडला बोरवली, एका साईडला चेंबूर आहे। सदोतीस रनचं गरज आहे। बॉलिंग साठी आपण पाहिलं तर केडी कुणाल, स्ट्राइक एंडला शुभम लोखंडे, मॅन इन फॉर्म। जबरदस्त मॅच बोरवली त्यांच्या विरुद्ध चेंबूर। निमित्त आहे मेलविन मेमोरियल कप। पहिला बॉल हलक्यात ढकलला गेलाय। 37 धावा करायच्या आहेत। कुणाल आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। भव्य दिव्य आयोजन मेलविन मेमोरियल कपचं पाहिलं गेलं। 7वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं गोल्डन क्रीडा मंडळ। प्रथम क्रमांक 1,11,111 रुपये व आकर्षक चषक। द्वितीय क्रमांक 55,555 व आकर्षक चषक आहे। तृतीय क्रमांक 33,333। तब्बल 24 संघ खेळले गेले। प्लेअर ऑफ द टूर्नामेंट साठी देखील एलईडी टीव्ही आहे। बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील ट्रॉफीज आपण पाहतोय। सुपर सिल्वरचे देखील बॉल आपल्याला पाहायला मिळेल। श्री साई स्पोर्ट्स, त्यानंतर जर पाहिलं तर जिओम स्पोर्ट्स, आमचे प्रवीण विचारे, शैलेशजी पाटील, परागजी पाटील, सर्वांचा सपोर्ट राहिला गेल्या क्रीडा स्पर्धेला। गोल्डन क्रीडा मंडळ, लाख मुलाचं आयोजन, लाख मुलाची क्रीडा स्पर्धा। कुणाल सामना करतील। कुणालला 2 कुणाल आमले सामने होते, 1 सिंगल रन मिळेल। केडीने देखील प्रभावित कामगिरी केली आहे। 2 रन झाले धावफलकावरती। 37चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता। वियानेट मुकेश रॉयल चेंबूर। एका साईडला चेंबूर आहे, एका साईडला बोरिवली आहे। गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली। बेस्ट वर्सेस बेस्ट। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे। पॅकेटला शुभम लोखंडे, मुंबई महाराष्ट्रातील एक अंडरआर्म क्रिकेट मधला एक जबरदस्त खेळाडू। या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले। या बॉलवर मात्र तेवढी चांगली फिल्डिंग। नॉन स्ट्राइक एंडला चान्स आहे। स्ट्राइक एंडला चान्स होता, बट नॉन स्ट्राइक एंडला थ्रो केला। उतरायचं होतं कांदिवलीला, थ्रो केला बोरवलीला। सो कुठेतरी कॉम्बिनेशन चुकलं आणि कुणालने स्माइल केली। जबरदस्त असं आयोजन पाहायला मिळतं दरवर्षीप्रमाणे। याही वर्षी पंचांच्या भूमीमध्ये पद्मनाथ प्रभू बाबू सर, आमचे चेतन सर, पियुष सर। गोल्डन क्रीडा मंडळाचं एक भव्य दिव्य आयोजन। दरवर्षी क्रीडा स्पर्धा असते। 7वं पर्व मुंबई आणि महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट मधली एक नामवंत क्रीडा स्पर्धा मेलविन मेमोरियल कप। डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली की या क्रीडा स्पर्धेची चाहूल लागते। कोणता संघ चॅम्पियन होईल। 16 संघ खुल्या गटातील आणि 8 संघ कांदिवली, बोरिवली, बोईसर या परिसरातील खेळाडू आपण पाहिले गेले। त्यातून हा संघ मात्र गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज त्यांच्या विरुद्ध वियानेट मुकेश रॉयल चेंबूर। सेमीफायनलची मॅच आहे। कोणता संघ जाईल फायनल मध्ये। बेस्ट वर्सेस बेस्ट। या बॉलवर स्वीप खेळले गेले। विकेटचं पतन येतोय। कानी में ट्विस्ट।
हॅलो. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आज लहान लहान मुलं देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आले. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ज्या क्रिकेटची चाहूल संपूर्ण मुंबईला आहे, ज्या क्रीडा स्पर्धेची, अशी नामवंत क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मेलविन मेमोरियल कप. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. अंडरआर्म क्रिकेट मुंबईच्या कानाकोपऱ्यात. अंडरआर्म क्रिकेट, मग टेनिस बॉल, कुठे रबर बॉल, कुठे प्लास्टिक बॉल, बट मुंबईचं क्रिकेट कधी थांबत नाहीये. कुठे टर्फ. 37चं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग केली कुणालची बॉलिंग आवडली असेल तर कुणालसाठी टाळ्या. जबरदस्त बॉलिंग केली केडीने. आज स्थानिक संघ एका साईडला व्यावसायिक संघ आहे. ही मॅच देखील असणार आहे. संपूर्ण मुंबईचं लक्ष या मॅच वरती आहे. मेलविन मेमोरियल कप. कुणालने जबरदस्त कामगिरी केली आहे. शुभम लोखंडे त्या सोबतीला. स्ट्राइक एंडला करण सोडा येत आहेत. अजून एक चेंबूरचा जबरदस्त ऑलराऊंडर करण सोडा. बेस्ट वर्सेस बेस्ट. मेलविन मेमोरियल कप इज द बेस्ट. मेलविन डिकोस्टा आज आपले मित्र आणि बोरिवलीचे एक जबरदस्त खेळाडू. मग साईनाथ 11, मेलविन 11 या संघासाठी खेळले गेले. आज आपल्यामध्ये नाहीत, पण आठवण येईल या बॉलवर. जबरदस्त सडक पे कडक. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट. येतोय चौकार. काय टायमिंग केलं गेलंय. करण सोडा. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त टायमिंग केलं गेलं करणने. करणला माहिती आहे की मॅच जिंकायचं आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच. जबरदस्त आयोजन पाहायला मिळत आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर कुणाल सज्ज होतील. 7 धावा झाल्या दफलकावरती. अंडरआर्म क्रिकेट. मुंबईच्या अगदी चर्चगेट पासून जर पाहिलं तर गिरगाव, वरळी, दादर, माहीम, जोगेश्वरी, अंधेरी या परिसरात देखील एक चांगल्या पद्धतीने खेळलं गेलं. पुढे वसई, विरार, नालासोपारा, पालघर, डहाणू त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं गेलं. तिकडे भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ तिकडे देखील एक चांगलं क्रिकेट पाहिलं गेलं. मग सेंट्रल साईडला जरी गेलं तर मग दादर, वडाळा, चेंबूर, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात, मानपूर, गोवंडी या परिसरात अंडरआर्म क्रिकेट पसरलं गेलंय. आणि मग तर विविध भागात विविध क्रिकेट आहे. मग कोकणात देखील खूप चांगला क्रेज आहे. रत्नागिरी, मालवण, गोवा, दापोली तिकडे देखील अंडरआर्म क्रिकेट खेळलं जातं. पुणे साईडला देखील एक वेगळं क्रिकेट आहे अंडरआर्मचं. महाराष्ट्र राज्यातला एक जबरदस्त खेळ आहे अंडरआर्म. बॉलिंगसाठी कुणाल स्ट्राइक एंडला बॅटर करण सोडा. या बॉलवर स्वीप खेळले गेले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. स्ट्राइक एंडला फेकी केली गेली आहे. सुरेश अण्णांनी एक जबरदस्त थ्रो केला, बट तिकडे रन सिंगल मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8 रन झाले धावफलकावर. 18 चेंडूंनी जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. कारण सोडा थोडे अंडर प्रेशर आहेत. मॅच मात्र रंगताना पाहायला मिळेल का? स्माइल करतायत. मॅच कुठलेही असू दे, मॅच घेऊन जाऊ. क्रिकेट आहे. मुंबईतले व्यावसायिक क्रिकेट खेळायचं तर अशा घडामोडी अनेक पाहायला मिळतात. आणि जो स्थानिक संघ येतो आणि व्यावसायिक संघ असतो, मॅच ती रंगताना नेहमीच पाहायला मिळेल. शुभम आणि करण इव्हन जोडी आहे PL लोखंडे मार्कची. 18 चेंडू जिंकण्याकरिता 29 धावांची गरज आहे. टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉयज थोडं स्पीडअप करा. या क्रीडा स्पर्धेसाठी काल आपण पाहिलं तर या परिसराचे दमदार आमदार बोरिवली विधानसभेचे संजय उपाध्याय साहेब देखील उपस्थित होते. त्याचबरोबर माननीय श्री शिवानंद शेट्टी साहेबांचं देखील इकडे क्रिकेट खेळताना आपण एन्जॉय केलं. विद्यार्थी सिंग सर देखील इकडे उपस्थित राहिले गेले. असे सर्व मान्यवर आणि या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचा सपोर्ट राहिला गेला असे सर्व आमचे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. 18 चेंडूने 29 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर येत आहेत प्रभाकर. कुछ तो कर प्रभाकर. प्रभाकरला आता मॅच थोडी बनवावी लागेल. बोरवलीकर आता मात्र बोरवलीला सपोर्ट करतायत. बोरवली बॉईज. टर्फ क्रिकेट देखील मग बोरवली, कांदिवली, मीरा भाईंदर इकडे टर्फ क्रिकेटचा देखील वेगळा क्रेज है. तमन्ना आपका भी स्वागत है. कल तमन्ना ने भी बैटिंग की वहां पर इस ग्राउंड पे और बॉलिंग भी की. 8 रन झाले, 1 विकेट गेले. बॉलिंग साठी प्रभाकर. प्रभाकरला करावं लागेल. स्ट्राइक एंडला करण सोडा. जबरदस्त मॅच है. बेस्ट वर्सेस बेस्ट. या बॉलवर समोर खेळायचा होता, फटका थोडा फसला गेलाय.
एक रन महत्वाचा आहे. सेमीफायनलची मॅच कोण जिंकेल? मुंबईकरांचं देखील लक्ष या क्रीडा स्पर्धेला आहे. तब्बल 1000हून जास्त प्रेक्षक वर्ग युट्यूबला देखील या मॅचचा आनंद घेतात. जय देसाई सर, आपलं पण स्वागत आहे. गोल्डन क्रीडा मंडळाचे एक ज्येष्ठ सहकारी देसाई साहेब, आपणास देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. जय देसाई साहेब, अब जीवा हजारो साल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रभाकर, स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे, मॅन इन फॉर्म. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची चर्चा आपण पाहिली गेली आहे, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, चर्चेत राहिलेला खेळाडू शुभम लोखंडे. बॉलिंगसाठी प्रभाकर, या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रभाकरने काय बॉलला वळवलं गेलंय, हलकासा बाउन्स पाहिला गेला. येईल डॉट बॉल, जसा डॉट येईल तसा टाळ्या देखील होत आहेत. एक वेगळी चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य असं आयोजन, मेलविन मेमोरियल कप, जबरदस्त सेमीफायनल. कोण जाईल फायनल मध्ये? बट जो संघ ही मॅच पराभूत होईल त्याही संघाला पारितोषिक आहे 33,333 वा आकर्षक चषक. 9 रनवरती 1 विकेट तर गेली आहे. प्रभाकर बॉलिंगसाठी आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 16 चेंडू आणि जिंकण्याकरिता 28 धावांची गरज आहे. 16 बॉल 28. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज जिंकेल की विया नेट, मुकेश रॉयल, चेंबूर. या बॉलवर स्टेप आउट झाले, फ्लिक केलं गेलंय. फिल्डर आहे तिकडे, रन सिंगल मिळेल. 1 रन महत्वाचा आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. 10 धावा झाले. धाव फलकावरती 1 विकेट गेली आहे. 27 धावांची गरज आहे जुनी मॅचला जिंकण्याकरिता. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहे. कोणी युट्यूबला बघतंय, कोणी भिंतीवर उभं राहून बघतंय. बट मेलविन मेमोरियल कपच्या दोन्ही मॅचेस ह्या पाहायच्या आहेत. त्यानंतर मेगा फायनलची देखील एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रभाकर, स्ट्राईक एंडला बॅटर करण सोडा. जबरदस्त खेळाडू चेंबूरचे. क्या बात आहे. बोरवलीकर देखील मॅच सोडत नाही आहेत. प्रेक्षकांची प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतो या मॅचला. या बॉलवर रिवर्स खेळले गेले. बॉल थांबणार नाहीये, पण काय फिल्डिंग केली गेली आहे. अफलातून फिल्डिंग. अंकित मित्रांनो, अंकितची फिल्डिंग आवडली असेल तर परत एकदा टाळ्या वाजवते. जबरदस्त फिल्डिंग. टायटल जिंकायचं आहे. अंकित, जबरदस्त अंकित. अंकितने काय बॉल अडवला गेलाय. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली, पण तेवढीच चांगली फिल्डिंग. अंकितने काय एफर्ट्स दिले, पूर्णपणे स्वतःला झुकून दिला गेलाय. 11 धावा झाल्या. त्या फलकावर 1 विकेट गेली आहे. बॉलिंगसाठी प्रभाकर, स्ट्राईक एंडला शुभम लोखंडे. या बॉलवर सुपला शॉट आणि या बॉलवर शुभमला बाहेर जावं लागेल. विकेटचं सेलिब्रेशन. प्रभाकरने घेतली महत्वाची विकेट. बॅटर आउट. केला गेला शुभमने, बट फटका फसला बॉक्स आउटच्या रूपामध्ये. आणि त्यानंतर सेलिब्रेशन. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्टने एक जबरदस्त सेलिब्रेशन केलं. शुभम लोखंडेला बाहेर जावं लागेल. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. 11 धावा झाल्या त्या फलकावरती. बेस्ट वर्सेस बेस्ट. कोणता संघ जाईल फायनल मध्ये? डेंजर 11 अधीर सत्यविनायक कामोडे संघासोबत कोण फाईट करेल? जबरदस्त मॅच आहे मित्रांनो. बाउंड्री लाईन वरून पडदा सोडून लांब उभे राहा. थोडं लहान मुलं जे समोर उभे आहेत, पडदा सोडून सर्वांनी लांब उभं राहा. पडदा सोडून उभं राहा बाजूला प्लीज. क्रुशल मॅच आहे. नवीन बॅटर अजित येत आहेत. मॅच बनवावी लागेल. 11 रनवरती 2 विकेट गेलेत. करण आणि अजितला मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला अजित शाहू. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वाईड बॉल.
मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. कोण जिंकेल आणि कोण जाईल मेगा फायनल मध्ये? प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. 2025 हे 7वं पर्व मेलबर्न मेमोरियल कप. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर प्रभाकर, स्ट्राईक एंडला अजित. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेलेत आणि पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अंकित तिकडे आहेत. जिकडे अंकित आहे तिकडे बॉल आहे, जिकडे बॉल आहे तिकडे अंकित आहे. अंकित बोलतो भाई इलाका भाई हमारा है और धमाका भाई हमारा रहेगा. काय बॉल अडवला गेलाय. जबरदस्त प्रेक्षकांची गर्दी आहे. लहान लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांना देखील बसण्याची आपण जी व्यवस्था केली आहे. आज सर्व खेळाडू मान्यवर या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. युट्यूबला देखील आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. सेमीफायनलची मॅच आहे. कोण जाईल फायनल मध्ये? 3 संघ क्वालिफाय झाले होते. त्यात बॉल आउट करत असताना आपण पाहिलं तर संघ क्वालिफाय झाला. डेंजर 11 अधीरा सत्यविनायक कामोटे आणि त्या 2 संघांमध्ये ही सेमीफायनलची मॅच चालू आहे. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज आणि एका साईडला व्हिआन8 मुकेश रॉयल चेंबूर. व्यासपीठावर देखील आमचे सर्व मान्यवर मॅचचा आनंद घेत आहेत. मेलबर्न मेमोरियल कप दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन, लाख मुलाचं आयोजन आणि लाख मुलाची क्रीडा स्पर्धा आहे. बोरवली राजेंद्र नगर मध्ये आपण आहोत आणि ट्रॉफीज देखील आपण पाहू शकतो. 3 पारितोषिक असणाऱ्या ट्रॉफीज आहेत. लहान लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. बोलत मॅचच्या दिशेने अजित सावूर थोडं दडपण असणार आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. डबल रन्स करायचे आहेत. 12 बॉल 24. कोणता संघ मात्र बाजी मारेल? 37 टार्गेट आहे. आता 12 बॉल मध्ये 24 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. स्ट्राईक एंडला अजित. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर याच परिसरात एक जबरदस्त ऑलराऊंडर चेतन पालकर येतात बॉलिंगसाठी. बोरिवलीचा नाव जाई खेळाडूंनी मुंबईत नेलं. चेतन पालकर बॉलिंगसाठी येत आहेत. स्ट्राईक एंडला अजित. 12 बॉल 24. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. बॉल मात्र जाईल सीमा रेषेच्या बाहेर. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट 24 कॅरेट येते बाउंड्री. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना टीम व्हिआन8 मुकेश रॉयल चेंबूर. अजित मॅच सोडणार नाहीये आणि टायमिंगला संघासाठी देखील जबरदस्त कामगिरी करताना अजितला पण पाहिलंय. पण आता ही मॅच जिंकून द्यावी लागेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 17 बॉलिंगसाठी चेतन. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. सामना अजूनही दोन्ही टीमकडे बॅलन्स असणार आहे. विकेट गेल्यानंतर आपण पाहिलं तर अजितने चांगली कामगिरी केली आहे. 2 बॉल 5 रन्स केले. 4 बॉल 7 रन सोडा. भव्य दिवस आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण मुंबईकरांना देखील चाहूल असते क्रीडा स्पर्धेची. अकरा चेंडू 19 धावांची गरज आहे. 11 बॉल 19. 2 बाउंड्रीची मॅच आहे. कधी मॅच मध्ये बाउंड्री येऊ शकतात. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. फटका फसला गेलाय. पुन्हा एकदा कमबॅक करत असताना गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज मॅच मध्ये येते विकेट. बघता बघता 3 विकेट गेलेत मैदानाच्या आतमध्ये. बाहेर जाताना पाहिले गेले आणि व्हिआन8 मुकेश रॉयल चेंबूर संघ थोडा डगबगलाय. 37 टार्गेट आहे.
नवीन बॅटर संजू येतात नवी मुंबईचे, बॅटिंग करावी लागेल. नवी मुंबईमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. कामोठे पनवेल त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. संजू सुपर संजू, पण आता संजूला बॅटिंग करावी लागेल. 18 धावा झाल्या धावफलकावर, 3 विकेट गेलेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय संजूच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर तिकडे चान्स होता. हिम्मतची किंमत आहे. कॅच होते, सुटते तिकडे. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. फ्लिक केलं होतं, एक इझी कॅच तिकडे सुटली गेली आहे. ह्याचाच प्रेशर आहे. सुरेश तिकडे होते आणि इझी कॅच सुटली आहे. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. इझी नाहीये. सर्वांना वाटतं की कॅच सुटली, बट तुम्ही जेव्हा ग्राउंड मध्ये खेळता तो वेगळा प्रेशर आहे. 9 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 18 धावांची गरज आहे. 3 बॉल खूप महत्वाचे. स्ट्राईक एंडला करण सोडा. मेगा फायनल खेळायची आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे. 7वं वर्ष. 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 9 बॉल 18. बॉलिंगसाठी चेतन. या बॉलवर समोर खेळले गेलेत. पुन्हा एकदा येतो डॉट बॉल. टाळ्यांचा कड 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 कडकडत होतोय. आणि काय मॅच रंगली गेली आहे. जबरदस्त मॅच. 8 बॉल मध्ये 18 धावांची गरज आहे. चेतन पालकर इतिहास घडवेल का? आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन जाईल का? गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेला. 8 बॉल 18 करायचे आहेत. आठ बॉल मध्ये 18 करायचे आहेत. पुन्हा एकदा चेतन पालकर स्ट्राईक एंडला. करण. या बॉलवर स्वीप खेळले गेले. फिल्डर आहेत तिकडे. गौरव तिकडे होते. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 7 बॉल 17. कुठल्या टीमला आहे खतरा? प्रेक्षक वर्ग देखील दगदग करणारी मॅच पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. 7 बॉल 17. 20 धावा झाल्या. 3 विकेट गेलेत. मेलविन मेमोरियल कपची ही सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. मेगा फायनल मध्ये कोण जाईल? सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. डेंजर 11 अधिरा सत्यविनायक कामोडे संघ मात्र देखील मॅच बघत असेल की आम्हाला फायनलला कोण येईल. पण फायनल पण अशीच रंगताना पाहायला मिळेल का? 7 बॉल 17. हा बॉल खूप महत्वाचा आहे. स्ट्राईक एंडला संजू. 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. कॅप्टन कुल बॉलिंग साठी चेतन पालकर. कुछ तो कर पालकर. या बॉलवर पालकरने बीट केला गेला. येते विकेट आणि पालकरला मिळतो यश. बॅटर आउट. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 6 बॉल 17. नवीन बॅटर सॅम्युअल कोंबिन येतात. विक्रोळीचे खेळाडू आहेत. बॅटिंग करावी लागेल सॅम्युअलला. 6 बॉल 17. बट मित्रांनो मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. जबरदस्त मॅच. गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध वियानेट मुकेश रॉयल चेंबूर. सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. मेलविन मेमोरियल कप 7वं पर्व. गोल्डन क्रीडा मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पहिले 2-3 बॉल खूप महत्वाचे आहेत. सहा चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. गोल्डन क्रीडा मंडळ बोरिवली. अपनी बोरिवली, सर्वांची बोरिवली. आई लव बोरिवली. बोरिवली में ट्रेन पकड़ना मतलब बहुत बड़ा टास्क है भाई. हाँ, और बोरिवली में उतरना भी बहुत बड़ा टास्क है. सो बोरिवली उसके लिए भी फेमस है. सर्व आमचे मित्र मॅचचा आनंद घेतात. युट्यूबला पण आपण पाहू शकतो. मग बोरिवली कांदिवली या परिसरात क्रिकेटचा वेगळा क्रेज आहे. बोरिवली, कांदिवली, जोगेश्वरी, अंधेरी. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पालकर नंतर आता खेडेकर येत आहेत. गौरव खेडेकर येतात बॉलिंगसाठी. प्रभाकर झाले, खेडेकर झाले, पालकर झाले.
जयेश देसाई यांचा देखील वाढदिवस आहे आज. आमचे गोल्डन क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ सहकारी आणि जयेश देसाई सर या बॉलवर पहिल्याच बॉलवर 4 से करेंगे सबका स्वागत. रुको जरा सबर करो सबका टाइम आएगा. पाच चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मॅच. फटाक्यांचा देखील जल्लोष होतोय. 5 बॉल 13 ना 13 ना मेरा. 5 बॉल 13 आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. गौरव खेडेकरवर थोडं प्रेशर पाहिलं गेलंय बट स्ट्राईक एंडला करण सोडा हा बॉल खूप महत्वाचा आहे. 5 बॉल 13. कोण जिंकेल ही मॅच. विया नेट मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर आपण गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली बॉईज. 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गौरव खेडेकर. स्ट्राईक एंडला कुणाल करण सोडा आहेत. 5 बॉल 13. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. या बॉलवर समोर खेळले गेले डाऊन द ग्राउंड. करण सोडा और करण सोडा ने पर्दे को तोड़ा फोड़ा. करण सोडा. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. 4 चेंडू आणि आता जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 4 बॉल 9. पहिल्या 2 बॉलवर 2 बाउंड्री झाले गेल्या. जबरदस्त मॅच. हृदयाचे ठोके धडधड करणारी मॅच पाहायला मिळते. बोरवलीकर देखील या मॅचचा आनंद करतात की आमची बोरवली जिंकली पाहिजे. बट मित्रांनो क्रिकेट आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. क्रिकेटपेक्षा मोठं कोण नाहीये. चला सामना थोडा चालू करायचा आहे. बोरवली बॉईज गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट थोडा आपण स्पीडअप करायचा आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग आहेत. सकाळी बोरवली, दुपारी बोरवली, रात्री बोरवली आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. प्रेक्षकांची प्रचंड प्रतिसाद या क्रीडा स्पर्धेला. 4 बॉल 9. सेमीफायनलचा सामना कोण जिंकेल. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. गौरव खेडेकर एकात दुसरा बॉल मॅच मध्ये घेऊन येईल का गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोरवली बॉईज या संघाला. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 4 बॉल 9. स्ट्राइक एंडला करण सोडा. कुछ तो कर करण. नाम में ही रन है. या बॉलवर समोर खेळले गेले. पुन्हा एकदा तिसरी बाउंड्री. करण सोडा. आणि मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा करण सोडासाठी टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. तीन चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि आला कुठे. याचंच नाव क्रिकेट आहे. याचंच नाव व्यावसायिक क्रिकेट आहे. आशिष भाई जबरदस्त मॅच पाहायला मिळते. थोडीफार मात्र इथे मॅच क्लोज होताना पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 3 बॉल 5. मित्रांनो बाउंड्री लाईनवर कोणी हात देऊ नका. पडदा सोडून उभे राहा. सर्वांनी पडदा सोडून उभे राहा प्लीज. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. तब्बल 2000 लोक युट्यूबला देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. जबरदस्त मॅच. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे. या बॉलमध्ये देखील कव्हरला खेळले गेलेत. पुन्हा एकदा चौकार.
करण सोडाने पूर्णपणे माहोल बदलून टाकलाय आणि करणचा मित्र मात्र त्याचा एक सेल्फी घ्यायला आलाय. काय बॅटिंग केली गेली आहे करण. हेच प्रेम मात्र करणने मिळवलं आणि जबरदस्त मॅच करत असताना 17 धावांची गरज होती. आता 4 बॉल 4 बाउंड्री झाल्यात. पूर्णपणे माहोल बदलून टाकलं करण सोडा. जबरदस्त सेमीफायनलची मॅच. वियानेट मुकेश रॉयल चेंबूर संघ. काय मॅच रंगली गेली आहे. दोन चेंडू मध्ये एका धावाची गरज आहे पण अजूनही सामना संपलेला नाहीये. 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 बॉल 1 करायचा आहे. 17 धावांची गरज होती. 4 बॉल 4 बाउंड्री झाल्यात. करण सोडाने पूर्णपणे शेअर मार्केट हलवून टाकलं. काय बॅटिंग केली गेली आहे. अरुण शेट्टी सर आपलं पण स्वागत है. अरुण जी शेट्टी मोस्ट वेलकम सर, आपका भी स्वागत है इस टूर्नामेंट में. 2 बॉल 1. गौरव खेडेकर थोडं अंडर प्रेशर पाहिले गेले बट ही मॅच अजूनही संपली आहे. 2 बॉल 1. हा बॉल जर विकेट आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो. बट करण सोडाने जी बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग करत असताना करण सोडा 10 बॉल मध्ये 24 धावांवर खेळतोय. करण सोडा 2 बॉल 1 करायचा आहे. दोन चेंडू मध्ये एका धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. 2 बॉल 1. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रीडा स्पर्धा पाहायला मिळतीये मेलविन मेमोरियल कप. आणि हा सामना जिंकला गेलाय. वियानेट मुकेश रॉयल चेंबूर संघ जाऊन पोहोचतोय मेगा फायनल मध्ये.